श्री स्वामीचे सारामृत अध्याय 5 श्री गणेशाय नमः भवकानन वैष्णवरा अज्ञान मच्छेदका भास्करा पूर्व साक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु अक्कलकोट नगरात एकत्वापर्यंत स्वामी राज्य वास करीत भक्त बहुत झाले। वार्ता पसरली चौकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगरात अनुमनती त्यांचे बडोद्या माझे त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी एकदा त्यांचे अंतरी विचार ऐसा पातला दिवाना आणि सरदार मान करी तसे थोर थोर बैसले असा समग्र बोले नृपती तयाप्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही देऊ तयासी इनाम बहुत कार्य जाऊन कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना। तेव्हापासून तात्या सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलत झाला उत्तर नृपलागी पर्यंत आपली जरी इच्छा ऐसी स्वामीं ते आणवे वटपुरासी तरी मी आणीन त्यांचे निश्चय मानसी असू द्या ऐसे ऐकून उत्तर संतोषला तू नृपवर तैसी सभा ही समग्र आनंद झाली। नृपती सकळ जणे त्यावरील आत्यांशी सन्माने कौरवन मधुर वचनी यशस्वी हो म्हणती तया तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले। नगर पाहुणे संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्तीचे तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती त्या अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा ऐसी पाहुणी तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींशी कैसे निवू आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजनाने दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामीच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पित जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करिता सर्वदा ऐशाचे काही न झाले केले तितके व्यर्थ केले तात्यामानी खिन्न झाले विचार पडला त्यांची मग लढवली एक व्यक्ती एकांती गाठून चोळापाप्रती त्या लागून विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थाची घेऊन याला बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हाला द्रव्यशय सर्व वशा चोळापाशी लागली अशा तयाच्या अंतरी भरवसा जहागीरदाराचा बहुसाल चोळापा कर जोडून विनंती केली मधुरवचनी कृपाळी होणे समर्थाने पडद्या प्रति चलावे देणे माझे कल्याण मिळेल मला बहुत जण आपला योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकुनी वचन समर्थाने हास्य करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रति काय म्हणून चलावे ती स्वामीचे सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा ऐकतो भाविक भक्त पंचमोदय गोडा श्री रस्तु शुभम भवतु।